तर मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचा भराव खचलेला आहे। 15 दिवसातच मातीचा भराव खचल्याची माहिती समोर आली आहे। महामार्गावरील कामाच्या दर्जावर त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। स्थानिकांमध्ये संताप आहे आणि भीतीचं वातावरण सुद्धा आहे। मुंबई गोवा महामार्गावरील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलासाठी केलेला मातीचा भराव हा अवघ्या 15 दिवसातच खचलाय। आतमध्ये रूम मध्ये बसतात आणि कॉन्ट्रॅक्टर आपले फाईल घेऊन गेले की त्यांची बिलं पास टक्केवारी घेऊन बिलं पास करतात, असा मला ठाम आरोप आहे। आणि म्हणून याचा त्रास जनतेला होतो। जनता अनेक लोकांनी इथे या रस्त्यावरती जीव गमावलेला आहे। याला जबाबदार हे शासकीय कर्मचारीच आहेत आणि खऱ्या अर्थात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। माझं तर म्हणणं नुसतं नाही, रिकव्हरी तर कराच, परंतु कारवाई सुद्धा करा। मुंबई गोवा महामार्गावर काल नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलावरून 15 दिवसापूर्वी वाहतूक सुरू करण्यात आली होती। मात्र 15 दिवसानंतर या पुलाची काय परिस्थिती आहे हे आपण पाहणार आहोत। आपण पाहतो हे दृश्य माणगाव जवळील काल नदी वर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाची ही परिस्थिती आहे। आपण पाहिला तर या ठिकाणी मातीचा भराव करण्यात आला होता, मात्र तो भराव जो आहे तो आता खचण्यास सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी या रस्त्यावर जे आहे ते खड्डे पडण्यात देखील सुरुवात झालेली आहे आणि मोठमोठे तडे जे आहेत ते या रस्त्यावर गेलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर काल नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा कामाचा दर्जा काय आहे याचा अंदाज आपण लावू शकतो। आपण पाहिला तर ठेकेदाराकडून जो आहे तो खचलेल्या भागात जो आहे तो भराव करण्यासाठी आपण पाहिला तर खडे आणि मातीचा मिश्रण या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आतापासूनच जी अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढच्या 2 महिन्यात जो आहे तो रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असतो आणि त्यामुळे हा मातीचा भराव जो ठेकेदाराकडून करण्यात आलेला आहे तो खचण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।